तर सिद्धेश दादा आहे आतमध्ये कलागंध आर्ट्स, तर आपण जाऊन त्याच्याशी बोलणार आहोत. त्याचा मागे हे जे ऑरेंज मध्ये बघू शकता, तर इथे तेजुगाचा राजा बसतो. गुड आफ्टरनून गायज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. सो आज आम्ही चाललो आहोत परेल वर्कशॉपला. जसं तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की गणेश चतुर्थी जवळ येत आहे आणि जून महिना चालू झाला की जी ओढ लागते आपल्या सगळ्यांना ती असते कार्यशाळेत जाण्याची आणि गणेश मूर्त्या कशा बनत आहेत आणि किती चांगल्या प्रकारे बनल्या आहेत ते बघण्याची. तर आज आम्ही ट्राय करणार आहोत. शनिवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, तर घरी बसून सहज टाइम वेस्ट करण्याऐवजी आम्ही विचार केला की चला परेडला जाऊ. तिकडच्या कार्यशाळेतील 2-4 मूर्तिकार आहेत आपल्या आवडीचे, आपल्या ओळखीचे, त्यांना भेटू व त्यांच्याकडून माहिती घेऊ की हा वर्ष जो आहे 2026 त्यासाठी त्यांची काय संकल्पना आहे व काय आयडियाज आहेत आणि ह्या टायमाला किती मूर्त्या किंवा कुठल्या प्रकारे काय आयडिया असतील किंवा कुठली थीम वगैरे कोण फॉलो करते का. तर चला जाऊया परेड वर्कशॉपला आणि तिकडे जाऊन जे काय असेल ते आपण कव्हर करणार आहोत जास्तीत जास्त आणि ट्राय करणार आहोत की जे आपले मूर्तिकार ओळखीचे आहेत जसं सिद्धेश दादा झाला आणि अरुण दादा, त्यांच्याशी भेटून थोडे त्यांचे एक नॉलेज और आयडिया घ्यावे की ह्या वर्षी किंवा हा सीझन कसा जाणार आहे. सो भेटूया परेडला. सो आत्ता लेटेस्ट असं बघण्यात आलं की परेड स्टेशनला उतरून जे आपण क्रॉस करून समोरनं शॉर्टकट गल्लीतून जायचो डायरेक्ट परेल वर्कशॉपला, तर सध्या बंद आहे बिकॉज परेलच्या एल्फिन्स्टन ब्रिजचं काम चालू आहे. त्यामुळे आता ह्या शॉर्टकट ऐवजी सगळ्यांना जे ते आता फिरून मेन रोडने असं जायला लागणार आहे. तर चला आपण सुद्धा आता फिरून जाऊया आणि पोहोचूया परेल वर्कशॉपला. तर कसं आहे, समहाव आम्ही लोकांनी मॅनेज केलं आहे साईडनी एंटर करण्याचं आणि आलो आहोत शॉर्टकटला. रोडनी पूर्णचा फिरून जाण्याऐवजी विचार केला थोडी जागा आहे आणि जर जाता येत आहे तर शॉर्टकटनीच जावं, तेवढा आपला टाइम पण वाचेल आणि एनर्जीसुद्धा, कारण की आपल्याला पुढे खूप काय रेकॉर्ड करायचं. नॉर्मली आपण जेव्हा गणपतीच्या टायमिंगला इथे येतो किंवा गणेश चतुर्थी जशी जवळ येते आणि आपण इथे पोचतो, तर हा जो रोड आहे इथे सगळ्या ट्रॉली लागलेल्या असतात, सगळ्या मंडळांच्या ट्रॉल्या असतात ज्यावरती आपले बाप्पा जे ते विराजमान होऊन आगमनाला सुरुवात होते. पण आत्ता सध्या बघू शकतो ऑलमोस्ट 2-3 महिने असल्यामुळे पूर्ण रोड जो आहे तो खाली आहे, एकही ट्रॉली नाही. आणि इथे कारखाना आपण आता जाणार आहोत आतमध्ये. सो बघूया आतमध्ये सध्या कितपर्यंत तयारी पोचली आणि काय चालू आहे तर. सो आता आपण कारखान्यात आलो तर बघू शकतो की सध्या फक्त बांबू टाकण्यात आले, अजून मूर्त्यांची तयारी चालू नाही आली. आपण बघूया सिद्धेश दादा आहे का आणि एकदा त्याच्याशी भेटून बोलण्याचा प्रयत्न करूया. पण सध्याचा स्टेटस हा आहे कारखान्याचा. तर सिद्धेश दादा आहे आतमध्ये कलागंध आर्ट्स, तर आपण जाऊन त्याच्याशी बोलणार आहोत. त्याचा हा सीझन कसा काय प्लॅन आउट केला आहे त्याने ते. सो चला जाऊया, भेटूया सिद्धेश दादाला. जस्ट आता परेल वर्कशॉपमधून बाहेर आले, सिद्धेश दादाशी भेटलो पण जास्त वार्ता किंवा त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करता आला नाही, तो बिझी असल्यामुळे. पण ट्राय करून नेक्स्ट वीक किंवा त्याच्या नेक्स्ट वीक तो बोलला एकदा येऊन भेटायला, तर तेव्हा त्याच्याशी बोलून आपण माहिती घेऊ की त्याचं हा जो सीझन आहे 2026चा त्यांनी कसा प्लॅन केला. सो आलोच आहोत मुंबईला, तर विचार केला की चला आता गणसंकुल किंवा अरुण दत्ते दादाकडे जाऊन भेटून घेऊ. जर अवेलेबल असतील तर त्यांच्याशी बोलून घेऊ. तेही नाहीत तर लालबाग परिसरात आलो आहे आणि राजाचे दर्शन नाही घेतले तर हे थोडं चुकीचं ठरेल. तर बघू, सध्या चाललो आहे लालबागला. ट्राय करूया अरुण दादाला भेटायचं. जर अरुण दादा भेटला तर त्यांच्याशी बोलू, ते नसतील तर मग राजाचं दर्शन घेऊन घरी जाऊया. सो आता मी आलो आहोत लालबाग परेल परिसरात आणि जसं आपण 1-2 व्हिडिओजमध्ये बघितलं की अरुण दादानी जे आहे ते गणपती ते पुढे आतमध्ये बनवायला घेणार आहे. सो आपण चाललो आहे आतमध्ये, बघू. कारण की ही गल्ली जराशी अशी थोडी छोटी वाटते पण
निघू शकतो नाही निघू शकत हे डिपेंड करतं नंतर पुढे जाऊन. सध्या आपण आज जाऊन बघूया की कार्यशाळा अरुणदादांनी कशी उभारली आणि कसं सेटअप केलं आहे ते. आम्ही पोचलो आहोत अरुणदादांनी जिथे कार्यशाळा नवीन ओपन केली लालबाग परिसरात. तर ही मिल तर तुम्हाला माहितीच असेल. तर ह्याच्या बॅक साईडला आहे एक्झॅक्ट, आणि इथे या मिलच्या फ्रंट साईडला जे ते गणसंकुल आहे. तर गणसंकुलच्या एक्झॅक्ट बॅक साईडला आहे आणि हा मैदान आहे. सध्या तरी एवढाच मंडप दिसला आणि अरुणदादा अवेलेबल नसल्यामुळे त्यांच्याशी सुद्धा बोलता येत नाही किंवा भेटता आलं नाही आहे. पण ट्राय करू नेक्स्ट वीकेंड जेव्हा येणार आहोत तेव्हा त्यांच्याशी एकदा मीटअप करण्याचं. सो अरुण दत्तांच्या ही नवीन कार्यशाळेत जाऊन येण्याचा आम्ही ट्राय केला, बट दादा बाहेर असल्यामुळे त्याला भेटता आलं नाही. पुढे चाललो आपण गणसंकुलला, जिकडे निखिल खातू हे मोस्टली असतात. बघणार आहोत ते आहेत का या टायमाला. जर निखिल दादा असला तर त्याच्याशी बोलून घेऊया. आणि लास्ट जो आहे, जसं मी तुम्हाला बोललो लास्ट स्टॉप लालबागला आलोच आहे, तर राजाचं दर्शन घेऊनच आपण इकडनं जाणार आहोत. तर भेटूया तुम्हाला पुढे गणसंकुलमध्ये. आत्ता गणसंकुलचा जो मेन गेट आहे तो बंद असल्यामुळे गणसंकुलचं व्हिजिट करता आलं नाही. तर चाललो आहे डायरेक्ट लालबागच्या राजाकडे. आणि माझ्या मागे हे जे ऑरेंजमध्ये बघू शकता, तर इथे तेजुगाचा राजा बसतो. आणि ऑपोजिटला तिथे मागे जर ती गल्ली बघाल तर तिकडे बसतो आपला गणेश गल्लीचा गणपती, म्हणजे मुंबईचा राजा. सो आता पोचलो आहोत लालबाग परिसरात. नॉर्मली जेव्हा लालबागचा राजा विराजमान असतो समोर आपल्या, तेव्हा या गल्लीत शक्य नसतं कधी असं नॉर्मल चालणं गणेश चतुर्थीच्या टायमाला. तर आपण जाणार आहोत आणि समोर जाऊन राजाचे दर्शन घेणार आहोत. मुंबापुरी सजली सारी, माझ्या राजाची आली या स्वारी, पाहुनी तुझे हे रूप उजळल्या दिशा या दाही. कार्यशाळेत कुठल्या जाताना आलं, बट एका गोष्टीचा आनंद आहे की लालबाग परिसरात आल्यावरती राजाचं दर्शन घेऊनच आपण घरी चाललो. तर त्या गोष्टीचा आनंद आहे. ट्राय करणार आहोत नेक्स्ट वीकेंड किंवा त्याच्या नेक्स्ट वीकेंड येऊन जेवढे पण कार्यशाळे आहेत तिकडच्या मूर्तिकारांशी बोलून त्यांच्याशी कन्वे करायचं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू. गुड नाईट.